मनुष्य देह मिळालाय, बहुत जन्माचा शेवट नरदेह सापडे अवचट, अशा पद्धतीने. आणि त्या नरदेहाचं महत्व सांगत असताना प्रत्येक शास्त्रकारांनी संतांनी सर्वांनी नरदेहाचं महत्व वर्णन केलं. नरदेह एकदा मिळालाय, पुन्हा मिळेल का नाही शंका आहे. मनुष्य देह तुम्हाला आम्हाला एकदा मिळाला, पण मनुष्य देह मिळालाय हे काहीतरी सोयीसाठी मिळालाय, काहीतरी कमविण्यासाठी मिळालाय. आणि जे कमवून त्याच्या आधारावर पुढे जायचं आहे. नेमकी सोय तरी काय करायची आहे. साधू संत सांगतात, आता जे आहे इथं आहे, इथून तुला पुढे तरी अनंताच्या प्रवासाला जायचं आहे. अनंताच्या प्रवासाला तुम्हाला मला प्रत्येकाला त्या प्रवासाला जायचं आहे. फरक एवढाच आहे, त्या प्रवासाला जाणारी गाडी वेगळी, फक्त एवढा आहे. त्या गाडीमध्ये लागणार तिकीट वेगळं, आणि त्या गाडीसाठी लागणाऱ्या तिकिटाची सोय म्हणजे पुण्याई. पुण्याई ही पुण्याई आम्हाला नरदेहामध्ये येऊन कमवायची आहे, करायची आहे, वाढवायची आहे. ज्याच्यानं पुण्याई वाढणार आहे त्याच्यासाठी प्रयत्न करावा, त्याच्यासाठी. पण ते काही न करता आपण पुण्याई कुठे गेली की फक्त आपण पाप वाढवित आहोत. संसारामध्ये जे करायचंय ते न करता दुसऱ्याच गोष्टीला पसंती दिलेली आहे, तुम्ही मी प्रत्येकाने संसारामध्ये. आणि दुसरी गोष्ट, संसाराचा सिद्धांत आहे, संसारामध्ये माणसाचं तादात्म्य संसारिक वस्तू संग असल्यामुळं त्याला व्यसन लागलंय. संसारिक वस्तूचं तादात्म्य काय, संसारिक वस्तू संग तादात्म्य आहे. आणि सवय आहे देहाला, शारीरिक क्रियेला महत्व आहे, पण शारीरिक क्रियेला एखाद्या गोष्टीची जर सवय लागली तर ती सवय लवकर तुटत नाही. एखाद्याला चहा पिण्याचं व्यसन आहे, ते व्यसन लागलं 10-15 वर्षाला जर एखादी म्हणलं सोडून दे चहा, सोडल का नाही. कधी सोडल ती, कधी सोडल. जर एखाद्यानं धोका सांगला, एखाद्या हॉस्पिटल मध्ये मोठ्या गेला, डॉक्टरनं धोका सांगला की इथून पुढे जर चहा पिलास तर वाचत, सोडल की नाही, सोडल. आता पर्याय राहिला नाही. तसंच अनेक व्यसन संसारामध्ये शारीरिक आमच्या ह्या देहाला लागलेले आहेत. मग हे व्यसन एकदम लागले, सुरुवातीला व्यसन लागूच नाही कोणचं, लागल्यावर लवकर सुटत नाही. हे सिद्धांत आहे शरीराचा. तसं त्या व्यसनासंग लागलेलं तादात्म्य आहे. कशा कशाला तादात्म्य लागलं. व्यसनच लागत असताना जिबीला चव लागली त्याची, फर्स्ट. दुसरी गोष्ट, चव लागल्याच्या नंतर त्याच्यानंतर ते मधी गेल्याच्या नंतर मधी शरीरातल्या प्रत्येक गोष्टीला, आतड्यापासून प्रत्येक गोष्टीला त्याचं सवय लागली. आणि सवय लागल्याच्या नंतर ती एकदम सवय, ती आतडे सोडत नाहीत, मांस सोडत नाही, जीभ सोडत नाही, समज सोडत नाही. जर एखाद्यानं आता पुढे 100% धोका सांगितला आम्हाला, तर मात्र ते पर्यायानं सोडावं लागतंय, पर्यायानं सोडावं लागतंय. संसारामध्ये तसं सांसारिक वस्तू संग आम्हाला तुम्हाला तादात्म्य जळलंय, व्यसन लागलंय. आणि शेवटला जेव्हा ह्या देहाची अवस्था खराब झाली किंवा ते खराब होण्याच्या आधी साधू संतांना यावं लागतंय, बा हे जर करत बसलास तर एका दिवशी संपणार आहेस. आणि ह्याच्याशिवाय तुला जर जगायचं असेल, तर तुला जीवनाचं साध्य करायचं असेल तर हे सोडावंच लागल. संसारामधली, संसारातल्या लागलेल्या आसक्तीचं सोडावं लागल, आसक्ती सोडावं लागल. आता मला सांगा, ह्याच्यात 2 गोष्टी आहेत. साधू संत शास्त्र पुराणानं तुम्हाला आम्हाला संसार सोडाय सांगलाय का संसारातल्या गोष्टी संग आलिप्त व्हायला सांगले. आलिप्त व्हायला सांगले, संसार सोडायला सांगितलं नाही. ज्यानं संसार केला नाही ते नाही म्हणालेत अवघाचे संसार सुखाचा. ज्यानं संसार केला नाही, ज्यानं संसार केला नाही अशा समर्थासारख्याने बी लोकांना सांगितलं आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. येथे आळस करू नका विवेकी हो. असोनी संसारी
संसार सोडायला सांगितला नाही, संसाराच्या आसक्ती दर्शविणाऱ्या वस्तू संगत तादात्म्य कमी करणं. संसार मग त्यालाही पुढे दुतरा दिलाय समर्थानं. आता जे महाराजांना प्रमाण दिलं माऊलीचं, असोनी संसारी जीवे वेगू करी, हा संसार त्याला समर्थानं दुजोरा दिलाय. प्रपंच सुखे करावा, काही परमार्थ ही वाढवावा, परमार्थ अवघाची बुडवावा, हे विहित नोहे. म्हणजे परमार्थामध्ये प्रपंचामध्येच परमार्थ घडतंय. प्रपंच सोडून जर परमार्थ करायला गेलं तर अवघड आहे. समर्थानं त्याला एक पुष्टी दिलेली आहे. गरमी व्हायली आम्हाला बी. प्रपंचामध्ये जो प्रमाण, त्याला उदाहरण दिले, जो प्रपंची प्रमाण तोची परमार्थ करील जाण. थोडं लक्ष द्या. राहू द्या राहू द्या राहू द्या राहू द्या, काय तितकी सोय नका, जाऊ द्या राहू द्या मामा, दराडे मामा राहू द्या. थोडं तुम्ही तिकडे गेला की नाही बाकीचे बघायला. हा तुम्हाला सांगतो, डोळ्याचे एक वैशिष्ट्य आहे. प्रपंचामध्ये नेटकेपणा आणि प्रपंचामध्ये प्रमाणबद्ध जीवन ज्या माणसानं जगलं तेच परमार्थ आहे. तेच परमार्थ आहे. जो प्रपंची प्रमाण तोची परमार्थ करील जाण, जो प्रपंची अप्रमाण, महत्वाचा आहे का, त्याचा परमार्थ खोटा. किती सोप्या भाषेत संतांनी सांगा. प्रपंचामध्ये लेकराला लेकरू म्हणायचं नाही, बायकोला बायको म्हणायचं नाही, माय बापाला माय बाप म्हणायचं नाही, इकडे वरी तोंड करून प्रयागराजला कुंभमेळ्याला जायचं. ऐक नाही. कीर्तन मान डोलावतो रे बाबा, कोंबडीनं बकरी खातो, कशाला पंढरी जातो रे बाबा, कशाला काशी जातो, कशाला पंढरी जातो रे बाबा, कशाला काशी जातो, कशाला पंढरी जातो रे बाबा, कशाला काशी जातो, कशाला पंढरी जातो रे बाबा, कशाला काशी जातो. संत सांगते ते ऐकत नाही, इंद्रियाचे ऐकितो. संत सांगते ते ऐकत नाही, इंद्रियाचे ऐकतो. कशाला पंढरी जातो रे बाबा, कशाला काशी जातो, कशाला पंढरी जातो रे बाबा, कशाला काशी जातो, कशाला पंढरी जातो रे बाबा, कशाला काशी जातो, कशाला पंढरी जातो रे बाबा, कशाला काशी जातो. किती सोप्या भाषेत त्याने सांगितले. आता काही लोकांना म्हणले तुकडोजी महाराजांना असं लिहायला पाहिजे नव्हतं, संत काय कुणाचं तोंड बघून लिहतात का, आणि तोंड बघून जे लिहतील त्याला संत म्हणाव का. तुकाराम महाराजांना काय सांगितलंय, समर्थानं दासबोध सांगितलंय, जया समायिकाची भीड ते काय बोलील द्वार. लोकाच्या मनासाठी, लोकांचं मन राखण्यासाठी जे बोलणं येतंय ते बोलणं संताचं नाही. त्याला जे अनुभूतीतून येतंय, मग त्याचं कुणाचं मन दुखलं तरी चालतंय. प्रपंचामध्ये प्रमाणबद्ध जीवन जगणं हेच परमार्थाचं लक्षण आहे. हेच परमार्थाचं लक्षण आहे. आणि हे परमार्थाचं लक्षण सांगताना त्या परमार्थामध्ये, प्रपंचामध्ये परमार्थ घडतो, पण आपली काहीतरी सोय लावायची आहे. सोय लावायची, तुम्ही आम्ही प्रत्येकानं ती सोय लावायचा प्रयत्न करण्यासाठी नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, आणि देवची होऊ म्हणती, तरी का चित्ती न धरवी. ज्याच्यानं देवरूप होता येतंय या देहाच्या माध्यमातून, तरीही आम्हाला त्याचा अंगीकार करणं येत नाही, आम्हाला ते करत नाही, आम्हाला ते आठवत नाही. सोपी गोष्ट आहे. ही सोय लावायची वेळ आहे. ही सोय लावण्याची वेळ आहे. काय झालं, जे शहाणे आहेत ते सोय लावते. शहाणा तो धनी घेतो येते. शहाणे आहेत ते सोय लावते. एका राज्यामध्ये काय होता, नियम होता. एक नियम, त्या राज्याचा नियम होता, केलेला लिखित नियम होता.
लिखित नियम त्यांनी काय केला, 5 वर्षे एका जणानं राज्यपद भोगायचं, 5 वर्ष. आणि 5 वर्षे झाल्याच्या नंतर त्याच गावाच्या पलीकड एक भली मोठी गंगा, आणि त्या गंगेच्या पलीकड घनदाट अरण्य, जिथं व्याघ्र, सिंह, हिंस्त्र पशु वावरत होते, अशा ठिकाणी त्या राजानं निघून जायचं, कोणतीच सामग्री न घेता, काहीच व्यवस्था न करता. ऐका, बरेच राज्य काय करायचे, आले गेले आले गेले. आल्यावर काय झालं, 5 वर्ष झाले की त्या गंगेच्या पलीकडे जायचं, एक नावाड्याचं नाव राहायची, ते नावाडी काय करायचा, त्या नावातून त्या राजाला झालेला सोडायचा, आणि ते पलीकडे गेल्यावर मग कुठं राहायचा की नाही, की कुठे हिंस्त्र पशु तावडी सापडायचा, त्याचं काय. असं करता करता काही दिवस जे राजे व्हायचे लायकीचे लोक आहेत की नाही, ते म्हणू लागले, बा हे राज्यपदच नको, कारण पुढे 5 वर्षाच्या नंतर अवघड आहे ना. आता 5 वर्ष सुखाचे आहेत हो, पण पुढे अवघड आहे ना. त्याच्यामध्ये एक चतुर होता, कारण माणसाकडे चातुर्य असलं पाहिजे बरं, चातुर्याशिवाय माणसाचं जीवन व्यर्थ आहे, आणि चातुर्य जर नसेल तर चातुर्य महत्वाचं आहे. काय झालं, एका जणानं मरताना मृत्यूपत्र लिहून ठेवलं. चांगला माणूस, टोलेजंग होता, समद गोष्ट होती, त्याने 3 जणांच्या नावाचं मृत्यूपत्र लिहिलं. मृत्यूपत्र लिहिता 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 आपल्या पूर्ण इस्टेटीचे भाग केले. योगायोगाने त्याच्यापाशी 19 घोडे होते. किती होते, 19 घोडे होते. 19 घोड्यामध्ये त्यानं त्या मृत्यूपत्रात लिहिलं, माझे जेवढे घोडे सध्या आहेत त्या घोड्यामधून अर्धे घोडे मुलाला द्या, 1/4 सावत्र भावाला द्या. तुम्हाला कळाले का, 1/4 सावत्र भावाला द्या, आणि 1/5 माझी आयुष्यभर ज्यानं सेवा केल्या त्याला द्या. करा बरं वाटण्या. 19 घोडे आहेत, त्याची समधी वाटणी झाली, पण घोड्याची वाटणीच व्हायला तयार नाही महाराज. 19 घोड्यातून अर्धे कसे काढाव, 19 घोड्यातून अर्धे काढा बरं, किती राहिले दरडे मग, हा अर्धे, 19 चे अर्धे 9.5. मग काय घोडा मारा जमते का, कापा जमते, जाऊ द्या. 19 चा 4था हिस्सा काढा बरं, जे आहे त्या घोड्यातून 4था हिस्सा सावत्र भावाला द्या म्हणे, आणि त्याच्यामधून जे आहे ते हिस्सा, त्या 19 मधला 5वा हिस्सा त्या ह्याला देऊन टाका म्हणे, सेवकाला. समजा वाटण्या झाल्या, पण घोडी जशाला तशीच करावं तरी वाटणी कशी. मोठमोठे माणसं फसले त्याच्यामध्ये, काहीच नाही. त्याच गावातून एका दिवशी चांगला मोठा वारकरी असा जाऊ लागला, आणि त्या घोडे तेच आम्ही मस्त त्यानं वारीला निघालं, घोड्यावर बसून जाऊ लागलं. ते आयटी मध्ये घोड्यावर बसून जात असताना गावामध्ये मुक्काम पडला त्याचा, आणि त्या गावामधली बातमी त्याला कळाली, बा अशी अशी वाटणी आहे, आणि आमच्या गावामध्ये खूप दिवसापासून पडित आहे, तुम्हाला जमतंय का. एका जणानं सांगितलं. त्यानं म्हणला, बोलवा मीटिंग. संध्याकाळी मंदिरावर मीटिंग बोलली. ते 19 घोडे उभा केले एका बाजूला, ते भाऊ उभा केला, सावत्र भाऊ उभा केला, मुलगा उभा केला, आणि सेवक उभा केला. 3 जणाला सांगितलं, वाटण्या करणार आहे मी. काय केलं त्या चतुर माणसानं, वारकऱ्यानं, हे जाऊ लागलं घोड्यावर वारीला. त्यानं काय केलं, त्या 19 घोड्यामध्ये आपला घोडा मिसळला. 20 झाले. किती झाले, 20 झाले. त्याच्यातले अर्धे काढा, 10 दिले मुलाला, त्याच्यातले एक 4था हिस्सा, 4था हिस्सा काढा, किती 4था हिस्सा म्हणजे 5 5 5, 20चा 4था हिस्सा 5, 20चा 4था हिस्सा 5 दिले कुणाला, सावत्र भावाला. आता राहिले किती, 5. त्यानं म्हणला, बा मजा मला 1 द्या, राहिले किती 4. सेवकाला 4 दिले. ह्याला काय म्हणाव, ह्याला काय म्हणाव, चतुराई म्हणाव. ते तसं त्या राजाच्या गादीवर आल्यावर ते चतुर एक जण चांगलं आलं. त्यानं म्हणला, प्रत्येक जण भ्यालय म्हणला, प्रत्येक जण भ्यालय, थाप देत जाय, तू मोबाईल बघत जाय. त्यानं काय केला, आपण काहीतरी व्यवस्था केली पाहिजे म्हणला. प्रत्येक जण भ्यालाय, प्रत्येक जण भ्यालाय. अशा अवस्थेमध्ये त्यानं राज्यावर आला, स्वीकारलं राज्यपद.
5 वर्षात त्याने काय व्यवस्था केली, त्या धनसंपत्तीचा वापर केला, लोकांचा वापर केला, सैन्याचा वापर केला, समदा वापर करून काय केलं, गंगेच्या पलीकडल्या घनदाट अभयारण्यामध्ये एक सुंदर असा महाल बांधला. तिथं मोठमोठे नौकर चाकर उच्च नंबर 1च्या सोयी करून ठेवल्या. त्यानं इतक्या सोयी केल्या की आयुष्यभर कधी संपणार नाहीत अशी समधी गंगेच्या पलीकडली सोयी केली. आणि अशा अवस्थेमध्ये करता करता त्याची 5 वर्ष संपली. 5 वर्षाच्या नंतर गावाच्या बाहेर निघाला. हे पहिला राजा गावाच्या बाहेर जाताना हसत जाऊ लागला, हसत. गंगेच्या नावाड्यामध्ये गेला, ते गंगेमध्ये गेला, त्या नावामध्ये बसला आणि नावाड्या संग बोलताना हसालाय, त्यानं मस्त छान पैकी हसालाय. ते नावाडी म्हणालाय, बा आजपर्यंत एवढे राजे मी नेऊन सोडले पलीकड, एक बी जण हसत हसत गेला नाही, एक बी जण हसत हसत गेला नाही. नेमकं तुम्हीच हसत का चालाव? त्यानं सांगितली, बाबा ज्या अर्थी मागलचे कोणीच हसत गेले नाही त्या अर्थ त्यांनी सोय लावली नाही. आज मी हसत चालो तर मी पुढली भविष्यातली सोय लावून ठेवली. माणूस जन्माला येताना येतोय कसा, रडत, जाताना जाताना हसत जावा हे सिद्धांत आहे. पण प्रत्येक जण कसा चालाय, कशामुळे? हे माझं काय की, माझं कसं होतंय की, लेकराचं कसं होतंय की, बायकोचं कसं होतंय की, समद्याचं कसं होतंय की. साधू संतांना गरजून सांगितलंय, मेल्या मागे सर्व राहिले, तुटतील धागे दोरे. आमची वर्णन एकनाथ महाराजांनी केलंय, हे मेल्या मागे तुटीतील धागे दोरे. पण आमची तुमची व्यवस्था, ज्या राजाने व्यवस्था स्वतःची लावली, हसत गेलाय, आम्हाला तुम्हाला ही व्यवस्था लावायची आहे. परमार्थामध्ये देह झिजून, परमार्थामध्ये देह जर झिजून तर परमार्थामध्ये माणसाचं आयुष्य गेलं पाहिजे. प्रपंचामध्ये प्रपंच करायचा आहे, पण त्याच्यात परमार्थाचं आयुष्य जगाव कसं, परमार्थाचं आयुष्य जगण्यासाठी एकनाथ महाराजांनी भागवतात त्याचं लिखाण केलेलं आहे. भागवतात एक 2-4 वया तुम्हाला सांगतो मी, जेवढं आठवल तेवढं सांगतो, समजाच आठवलं असं बी काही नाही. छेदोनिया आळसाशी, दवडोनिया निद्रेशी, आत्मचिंतन आहरणीशी, अविश्रमेशी साधावे. परमार्थिक जीवन आहे, परमार्थिक जीवन. ज्याला संसारामध्ये परमार्थिक जीवन आणि परमार्थाचं आयुष्य कळतंय, कळवून घ्यायचंय, त्याला एकनाथ महाराज म्हणाले, छेदोनिया आळसाशी, दवडोनिया निद्रेशी. 2 गोष्टी तर समजात आवडतात आपल्याला, समजात आवडतात महाराज. तुम्हाला सांगतो, आणि आळसाची बहीण कोण आहे? झोपीची बहीण आळस आहे. आळस आळस समर्थ रामदास दासबोध सांगितलंय, आळसाचे फळ रोकडे, जांभया येऊन निद्रा पडे, सुख म्हणून आवडे आळस लोका. इथंच बगल दिली आपल्याला. छेदोनिया आळसाशी, दौडोनिया निद्रेशी, आत्मचिंतन आहरणीशी. स्वतःचा विचार करा, स्वतःचा विचार करा. आत्मचिंतन आहरणीशी, अविश्रमेशी साधावे. एक आणखीन कसं कराव? रणी रिघालिया शत्रुशी, न जिंतिता परचक्राशी, विसावा नाही क्षत्रियाशी, तेने वेघेशी साधावे. क्षत्रिय धर्माचं तेज आहे, क्षत्रिय त्याला म्हणाव. एकदा रणांगणामध्ये निघाल्यावर पाठ दाखवू नाही, जोपर्यंत शत्रूवर विजय प्राप्त होणार नाही तोवर त्यानं थांबू नाही. हे खरा क्षत्रियाचं लक्षण आहे.
तसं आम्हीही जीवनामध्ये केलं पाहिजे. आम्ही जीवनामध्ये केलं पाहिजे. तिसरं सांगताना नाथ महाराज सांगतात, साधुनिया आत्मलग्न बीजवरांचे जेवी मन. पोती वाचिताना आपले शक्ती वाचिताना पोती वाचताना म्हणते की नाही वाचक, आता वाचताना बी काय माहित आहे का दत्ता महाराज, वाचताना बी संगीतामध्ये नवरसाला किंमत आहे. आणि नवरसामध्ये प्रत्येक संतांच्या साहित्यामध्ये रस भरलेले आहेत. ज्याच्यामध्ये रस नाही त्याच्यात काही कस नाही, रस नाही त्याच्यात काही कस नाही. बघा हे रस विसरून गेला आपण. शक्ती वाचिताना रामायणामध्ये किती सुंदर रस आहेत, नवरस भरून उरलेत त्या रामायणामध्ये, नवरस भरून उरलेत. त्याच्यात करुण रस आहे, श्रृंगार रस आहे, वीर रस आहे की नाही. आता हे तुम्हाला वही म्हणून दाखवलं की नाही, ही श्रृंगार रस आहे. साधावया आत्मलग्न बीजवरांचे जेवी मन देवी साक्षेपे आपण सायुज्य लग्न साधावे. श्रृंगार रस करुण रस आहे. करुण रस बी आहे. कसा आहे करुण रस? अय राजा राजाचे एकुलते एक चुकलिया अवचटे बालक तो जेवी शोधे सकलोक देवी निज सुख साधावे. याले का नाही तर महाराज काची चपेट घात जव नाही पडिली येथ तव साधावा परमार्थ आयुष्य व्यर्थ न करावे. काळाचा चपेट घात जोपर्यंत पडणार नाही तोवर आपण परमार्थामध्ये आपलं आयुष्य वेचाव, आयुष्याचा नाश करू नये. पण वेळ झालंय काय? नाथ महाराजांनी भागवतात सांगितले. भागवतात झालंय काय आपलं तुमचं माझं कसं आहे बघा. खूप सुंदर आयुष्य दिलंय. आयुष्याचं मोल जगात दुसऱ्या कोण्याच येवणीमध्ये नाही. बरेच माणसं आम्ही जातो नीलकंठ महाराज बरेच ठिकाणी ऐकाय भेटते आम्हाला. काय काय माणसं म्हणते बाबा नरदेह चांगला भेटलाय, मोलाचा भेटलाय, नरदेहाचं मोल नाही. असा देह भेटल्यावरही एक जण म्हणला ह्या माणसाला सर्प व्हाय जमते. काय व्हाय जमते? सर्प व्हाय जमते. काय भ्रम आहे माणसाच्या डोसक्यात आणि काय बसलाय. आता सर्प येवणी समजा चांगली का मनुष्य येवणी चांगली? बरवे झाले आलो या जन्माशी, बरवे झाले आलो या जन्माशी, बरवे झाले आलो या जन्माशी, जोड जोडली मनुष्य देहाशी, जोड जोडली मनुष्य देहाशी, जोड जोडली मनुष्य देहाशी.
दुर्दशा आहे महाराज. ज्या नरदेहाचं एक क्षण मिळण्यासाठी मेरूचं एवढं स्वर्ण दिलं तरी भेटत नाही. हे सिद्धांत आहे शास्त्रांना मांडलेला, सिद्धांत आहे. आणि तरीही अवगती एवढी भयानक आहे आपल्याकडं. नरदेह आल्यावरही म्हणतोय की बा मला सर्पाच्या येऊनीला सर्प होऊ शकतो. ही दुर्दशा आहे. दैव योगानं गर्भ श्रीमंत माणूस संसार करायला, आणि गर्भ श्रीमंत माणूस संसार करता 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 संसारासंग तादात्म्य आहे त्याचं. पण दैव योगानं एका दिवशी नारदाची भेट झाली त्याला. नारदाची भेट झाल्याच्या नंतर संत कुठेही जातात तर पुढल्याला काहीतरी बाजूला काढण्याचा प्रयत्न करतात. नारदाची भेट झाल्यावर त्याला सांगितलं, बाबा आता तुमचं वय झालंय. त्याने सांगितलं, हो. पांढरे केस झालेत? हो. लेकरं आहेत, बायका आहेत, सुना आहेत, बायको आहे, सुना आहेत, संबंध नाते परिवार समजा आहे. असं करा, असं करा, आता तरी माझ्या संग चला. महर्षी नारद म्हणले, माझ्या संग चला, आता काय तुमचं काम संपलंय. त्यानं काय म्हणला, सध्या आणखीन काही यायची माझी गरज नाही, थांबा जराशी, मला भरपूर करायचं आहे, भरपूर करायचं आहे. बरेच दिवस निघून गेले, बरेच दिवस निघून गेले. माणूस खंगला, थकला, पाय चालाय तयार नाहीत, बसू द्यायला तयार नाही. अवस्था 80-85 वर्षाची झाल्याच्या नंतर नारदाची स्वारी आली. म्हणले, आता वेळ चालाय, आता तरी चला, आता तरी चला. म्हणल्यावर नाही म्हणला, आणखीन काहीतरी करायचंय, आणखीन काय करायचंय. संसाराचा आसक्ती भाव दृढ झाला आणि एका दिवशी ज्या महात्म्या संग चला म्हणल्याच्या नंतर गेला नाही आणि त्याच क्षणाला तिथं मरण पावला. मरण पावल्याच्या नंतर दुसऱ्या जन्मात बैल झाला. बैल झाल्याच्या नंतर दैवयोगानं पहिल्या जन्मामध्ये नारद भेटले होते. दुसऱ्या जन्मामध्ये ते बैल त्याच घरी जन्माला आलं आणि त्या घरी काम करू लागलं. काम करू लागलं. काम करताना पुन्हा नारद आले, त्या बैलाला सांगितलं, माणूस होतास चांगला, त्यावेळेस तुझी व्यवस्था चांगली होती, लागली नाही व्यवस्था, तुला कळालं नाही, बैल झालास, वज व्हायलास. म्हणजे आता तरी चल, आता तरी निघ. त्याला वज वाहण्यातच आनंद होऊ लागला, आनंद होऊ लागला. बैलाचं आयुष्य संपलं. त्याचं तादात्म्य त्या घरावरचं जशाला तसंच होतं. मी कमीलय, मी ठेवलंय, मी कमीलय, मी ठेवलंय, आणि मी गेल्याच्या नंतर कोणीतरी काहीतरी घेऊन जाईल म्हणून त्या बैलाच्या येवणीतून जे मी गेलं ते पुढल्या येवणीमध्ये सरप झालं. कशासाठी? घरासाठी. त्या घराच्या भोवती फिरू लागलो, घराच्या भोवती सरप होऊन घराच्या भोवती फिरण्यासाठी. बरेच लोक म्हणजे तो या घरामध्ये धन आहे हो, पण तिथं लय मोठं. मनानं सांगत नाही बरं मी, आणि मनानं ह्या जागावून सांगायचं बी नाही. ह्या जगामध्ये जेवढ्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्याला काहीतरी विकृतपणा आहे, त्याला काहीतरी अडचणी आहेत. तुम्हाला सांगतो, दासबोधामध्ये लिहिलंय, सर्पवेष्टन चंदनाशी निधाना आड जैशी विवशी नाना देवाची आड तैशा विद्या. एकदम तुम्हाला देवाची भक्ती करायला जमत नाही, कारण त्या देवाच्या आडवं काही विद्या आहे. जगात अमूल्य असं चंदनाचं झाड आहे, पण एकदम भेटते का? काय त्याला? आपल्या दारातल्या मोगऱ्याच्या झाडाला सरप जवळ येतंय, तिथं चंदन आहे. आणि जिथं निधान आहे, निधान धन आहे, धनाच्या ठेवावर विवशी असते म्हणे, विवशी. त्या प्रमाणानं कुठे गेलं त्यानं? सर्पाच्या येवणीमध्ये. आता सांगा, माणसासारखा माणसाचा देह भेटल्यावर जर सरप व्हावं असं वाटत असल, किती मोठी अवगती आहे. मी तुम्हाला काय सांगू लागलो, तिकडे नेतो. एकनाथी भागवतामध्ये एकनाथ महाराजांना वर्णन केलंय. अमृत पिहुनी अमृत विकुनी कांजी प्याला, आणि रत्न विकुनी कोंडा घेतला. आपली अवस्था. पर्वत फोडोनी टोळ धरिला, गज विकला इटेसाठी. भागवत सांगाले, भागवत. अमृताचं लक्षण काय? अमर होणं हे अमृताचं लक्षण आहे. एक थेंब अमृत जर पडलं तर भेटत नाही. पण एकनाथ महाराजाचा म्हणणं आहे, एखाद्याच्या हातामध्ये अमृत दिलंय, त्याचं दैव इतकं फुटकं होतं, त्यानं शेजाऱ्याला ते अमृत विकलं, त्याच्या बदल्यामध्ये ताक घेतलं. आपण बी काय केलंय? की नाही? काय सुंदर देह आहे आपला, अमृतासारखा देह असतानाही आपण काय केलं? ह्याला इकलंय. हे कधी दारूच्या हवाली केलंय, कधी पुड्याच्या हवाली केलंय, कधी गुटख्याच्या हवाली केलंय, कधी व्यसनाधीन त्याच्या हवाली केलंय, इकलं.
रत्न देवोनी कोंडा घेतला. रत्न कोहिनूर हिऱ्यासारखा हिरा एखाद्या हातात दिलाय, म्हणलं हे शेळीच्या गळ्यात बांधा, किंमत काय आहे का काही. आणि भला मोठा पर्वत खंदून 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 हातामध्ये गोटा सापडलाय. काय अर्थ आहे का. एकाच्या घरी गडगंज श्रीमंती होती आणि काहीच राहिलं नाही, फक्त हत्ती राहिलाय. हत्तीची किंमत किती माहिती आहे तुम्हाला. असं म्हणते एक म्हण आहे, मरा हुआ हत्ती भी 9 लाख का होता है. मरा हुआ हत्ती भी, कारण हत्तीचे दात बघा तुम्ही किती महाग असते. एकानं काय केलं, घर बांधायचं होतं, इटी आणायला पैसाच नव्हता. इट आणायला, इट ट्रॅक्टरभर इट आणायचे होते त्याला. ट्रॅक्टरभर इटीसाठी हाती चिकून टाकलं त्यानं इटीमध्ये. येड्या, हाती जर निसता दाराच्या पुढे मानला असला तर घर बांधायची गरज. हाती जर घरात असल्यावर काय शान आहे त्याची. आपलंही तसंच आहे हो, तुमचं माझं प्रत्येकाचं तसं आहे. सुंदर वर्णन केलंय आयुष्याचं, किती सुंदर आयुष्य आहे. आणि त्याच्यातल्या त्याच्यात कलियुगामध्ये आम्हाला भेटलेच किती, फार कमी. त्या आयुष्याचं वर्णन करताना एकनाथ महाराजांना सांगितलं, बाबा एवढा सुंदर देह तुला भेटलाय, डोळा फोडोनी काजळ लिहाला. काजळ लिहिले पण कधी, स्वतःचा डोळा फोडून घेतला आणि काजळ लिहायला निघले. काय अर्थ आहे का. नाक कापुनी शिमगा खेळला. शिमगा खेळायचा आहे, पण शिमगा खेळण्यासाठी स्वतःच नाक कापलं. काय अर्थ आहे का. तैसा नरदेह नाडला, आयुष्याचा केला मातेरा. एक काय आयुष्याची गणना आहे. कालमान परत्वे कृतयुगापासून त्रेतायुगापासून द्वापार युगापासून कलियुगापर्यंत आयुष्याची रचना साधू संतांनी केलेली आहे. पण कलियुगात फार तोकडं आयुष्य दिलंय. आणि असं असताना नामदेव महाराजांनी आयुष्याचं गणित मांडलंय. राजे हो, गणित मांडलंय. शंभर वर्षामध्ये अर्ध झोपी नाही, अर्ध विकार आहे ना. आणि त्याच्यामध्ये समधी खटाटोप काय भजनाशी उरले ते पाहिजे. त्या काळामध्ये तसं आयुष्य होतं. बऱ्याच लोकांना असा अहम भाव आहे, आपल्या शेजारचा एखादी माणूस गावातला मेल्याच्या नंतर जागा होते, माणूस जाणे होते. स्मशानात गेल्यावर काय खरं नाही माणसाचं. काल सकाळी बोललो होतं मला, आणि बघताच निघून गेलं की हो. बघता निघून गेल्यावर तिथं मग माणूस शोक करतय. आणि तिथून घरी आला, अंगावर पाणी वतलं की गेलं इसरून. त्यालाही माहित आहे आपल्याला जायचंय, पण जायचा विसर पडते. आपल्याला जायचा विसर पडते. मला सांगा, तुम्हाला सांगायचंय, आपल्याला जायचा विसर पडतय. पण साधू संत म्हणले, राजे हो, इतकुस थोडं नका, एवढं बी आयुष्य नाही. आयुष्याची जर गणना केली तर नामदेव महाराजांना 6-7 चरणाचा एक अभंग आहे, त्याच्यात गणित सांगतो तुम्हाला मी. गणित ऐका. अरे मना शोक करीशी किती, आयुष्य भविष्य नाही तुझे हाती. हे तो वायाची धन संपत्ती, हे अवघे अंती जाईजे. गणित करा, तुमचं माझं किती आयुष्य आहे आणि असलेल्या किती आयुष्यामध्ये काय उन्मत्तपणा आहे आपला. गणित करा. किती होतं हिरण्यकशिपूला, किती होतं. गणित लावा बरोबर. तुम्हाला सांगतो, हसविण्याचं कीर्तन नाही आमचं, विनोद करण्याचं नाही. आणि ते काय म्हणतात आणखीन, पुड्या सोडायचं कीर्तन नाही. हो ना, पुड्या सोडायचं नाही. कोणी बी विचारावं, कोणी तुम्ही बोलायला, माझ्या मनाचं नाही. सिद्धांत आहे, कुठल्या बी कुणा बी विचारायचा कीर्तन झाल्याच्या नंतर. कुणाच्या संताचं आपल्याला उदाहरण द्यायचं. मोजा आयुष्य. 1 अर्बुद 60 कोटी देखा. तुझं तू स्वर देत जाय. 30 लक्ष 10 सहस्र देखा. 7 ते 9 मास मापा. तया हिरण्यकश्यपा काय झाले. आहे का लक्षात, आहे का. 1 अर्बुद म्हणजे महाराज 1 अब्ज. हिरण्यकशिपूचं आयुष्य आहे. हिरण्यकशिपूचं माझं नाही, नामदेव महाराजाचं प्रमाण आहे. 1 अब्ज 60 कोटी 30 लाख 10,000 7,275 दिवस. किती आहे.
एखाद्यानं म्हणला तुम्हाला काय माहित, नामदेव महाराजाला विचार. नामदेव महाराजाला विचार किती आयुष्य आहे, गेलं आपल्या डोसक्यावून गेलं. खरंच आहे, आपलं कितकुस आहे त्याचं किती होतं. 1 अब्ज म्हणजे 100 कोटीचा 1 अब्ज, तसले 160 कोटी, 160 कोटी वर्ष, आणि त्याच्यामध्ये 30,10,700 ते म्हणाले. आणि पुढे 9 मास मापा. 9 मास याचा अर्थ 9 महिने, 9 महिन्याचा अर्थ 275 दिवस, 9 महिन्याचा अर्थ. आता हे एवढं आहे. तया हिरण्यकश्यपा काय झाले, जाऊ द्या हिरण्यकश्यपाचे 14 चौकड्या लंका नाथा, 99 सहस्र राया दशरथा, तेही गेले मृत्यू पंता, मागे सर्वता नुरले कोणी. 14 चौकड्याचा गणित येते का, तरी सांगतो तुम्हाला, 14 चौकड्याचं गणित करा. 1 चौकडी म्हणजे 4 युगाची 1 कडक. आता सध्याचं युग कोणचं, कलियुग. कलियुगाचं आयुष्य किती, वय कलियुगाचं वय 4,32,000, 4,32,000 कलियुगाचं वय आहे. द्वापार युगाचं वय किती, 8,64,000 वर्ष. त्रेतायुगाचं वय किती, त्याच्यात डबल करा की तुम्ही. त्याच्यामध्ये 4,32,000 मिळाला, 12,28,000. आणि कृतयुगाचं 17,96,000 वर्ष. हे कृतयुगाचं आहे. ह्या 4 युगाची 1 चौकडी. हे एकूण ह्याचं किती होते बेरीज महाराज, ह्याचं 17,28,000, 12,96,000. घ्या आता मोबाईल करा, नाही सांगतो की त्याचं बी तुम्हाला. ह्या 4 युगाचं आयुष्य 42,60,000 वर्ष. 4 युगाची 1 चौकडी. आता रावणाचं आयुष्य सांगायला 14 चौकड्या लंका नाथा, 42,60,000 गुणिले 14, 6 कोटी वर्ष. वरी काहीतरी वर्ष आहे, 6 कोटी वर्ष. कुणाचं आयुष्य, रावणाचं. हे रावण जन्माला एका दिवशी भूमी काय मृत्यू लोकामध्ये, त्या दिवशी महादेवाच्या कैलासामध्ये सकाळी 1 घंटा वाजली. रावण जन्मल्यावर. आणि दुपारच्या वेळेला कैलासामध्ये 1 घंटा वाजली. सकाळी घंटा वाजली त्यावेळेस पार्वतीने महादेवाला विचारलं घंटा कशाची वाजली, कधी वाजत नव्हती. त्यावेळेस महादेवानं सांगितलं मृत्यू लोकामध्ये रावण जन्मलाय. आणि ते दुपार झाली, कैलासातली दुपार झाली. त्या दुपारी पार्वतीनं महादेवाला प्रश्न विचारला, आता दुपारी कशाचा घंटा वाजली. तिनं महादेवानं सांगितलं सकाळी मृत्यू लोकामध्ये जन्मलेला रावण मेलाय. तुम्हाला गणित भेटणार नाही कुठं, पण धरा या चालू बी आहे युट्यूब. आता सांगा बरं, आपली ही गत आहे आणि कैलासाची गत. रामाच्या बापाचं आयुष्य सांगितलंय नामदेव महाराजांना. 99 सहस्र राया, 99,000 वर्षे राजा दशरथाला आयुष्य होतं. तेही गेले यमपंता, ते गेले, समजे गेले. त्याच्या पुढे सांगितलंय 14 कल्प मार्कंडे आघडे, तेवी 1 लोम हर्षणाचा रोम झडे, बकदा लब्याचे निमिष मोडे. ते 1 श्वास नाही, अरे मनातेही गेले, पुन्हा म्हणाले बकदा लब्याचे पुरे आयुष्य, तैवट हंसाचे तुटे 1 पिच्छ म्हणजे पंख. तया होता मृत्यू प्रवेश, 1 श्वास भ्रुशुंडीचा. मला आठवतंय बरं. आता बघा, मरणांत होता भ्रुशुंडीचा, ते 1 दिवस कुरुमाचा. ऐका, नामदेव महाराज माहित, नामा विनवी केशवाचा, विठोबाचा पंत धरा. त्याच ज्ञान तुकाराम महाराज म्हणाले, या जीवनामध्ये आलवास हे जर जन्म सहज तुझा निघून जाईल, बाकीच्याचे मोठ्या मोठ्याचे गेलेत, म्हणून देवाची आठवण कर. आठवे तो देवा करा